आता आपण बघितलं 10 रुपये म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी. हो की नाही? समजलं सगळ्यांना? आता तसंच 100 रुपये बघूया. 100 रुपये. शंभर रुपये म्हणजे काय होतील? सुट्टे कसे देणार ते? 10 रुपयाची किती किती नोटा? 10 रुपयाच्या किती? 10 नोटा. बरोबर. 10 रुपयाच्या 10 नोटा. बरोबर. 10 रुपयाच्या 10 नोटा. दिसतंय ना सगळ्यांना? दिसतंय ना सगळ्यांना? 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. कळलं? रुपये असं लिहायचे असतात ना, रुपये लक्षात ठेवायचे. पूर्ण रुपयांची. कळलं? आता 100 रुपये म्हणजे 10 रुपयाच्या 10 नोटा. पण हे 10 रुपये म्हणजे किती आहेत? किती आहेत? हे 10 रुपये म्हणजे 1 रुपयाचे 10 नाणी. ओके नाही? 1 रुपयाची 10 नाणी आहेत. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काहीच नाही दिसत आहे? तुमच्याकडे येईल रेंजचा प्रॉब्लेम. माझ्याकडे सगळं चालू आहे. आता बघा 10 रुपये म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी. 100 रुपये म्हणजे 10 रुपयाच्या 10 नोटा. पण प्रत्येक 10 रुपये म्हणजे 1 रुपयाची 10 नाणी आहेत की नाही? मग अशा प्रकारे 100 रुपये म्हणजे 1 रुपयाची किती नाणी झाली? 100 रुपये म्हणजे 1 रुपयाची. हे 1 रुपयाचं नाणं आहे. एक सगळे 1 रुपयाची नाणी आहेत. ही किती नाणी झाली? ही किती नाणी झाली? कोण सांगेल? श्रुती बरोबर. श्रुती बरोबर आहे. 100 नाणी झाली. कळलं? 100 रुपये म्हणजे 1 रुपयाची 100 नाणी. तसं 100 रुपये म्हणजे 10 रुपयाची 10 नोटा. 10 रुपयाच्या 10 नोटा किंवा 10 रुपयाची 10 नाणी पण असतात. आता समजलं? एवढं समजलं? म्हणजे हे पण बरोबर आणि हे पण बरोबर. हे आणि लाल पेन करूया सेम आहे.
हे आणि हे सेम आहे, तसंच हे आणि हे सेम आहे. हे पण 100, हे पण 100 आणि हे पण 100 आहेत. कळलं एवढं? समजलं एवढं? हा, पक्क समजलंय? बरं, पुढे बघूया हा आपण काय दिलंय आता. तसंच इथे त्यांनी बघा काय दिलंय, 10 उसांची एक मोळी, याप्रमाणे 10 मोळ्या म्हणजे एकूण 100 ऊस. 10 उसांची, उसांची मोळी आहे ही, 10 उसांची एक मोळी, मग अशा 10 मोळ्या म्हणजे 100 ऊस. कळलं? समजलं? हा, पुढे बघा आता काय म्हणतो. सोनू म्हणाला, माझ्याकडे, तुमच्या पुस्तकात वाचा, 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत. मला नंदूला 70 रुपये द्यायचे आहेत. सलमा म्हणाली, तू कसे देशील? सोनू म्हणाला, मी 100 रुपयांची एक नोट सुट्टी करून 10 रुपयांच्या 10 नोटा आणते. हा, नंदू म्हणाला, त्यातून तू मला 10 रुपयांच्या 7 नोटा दे. सलमा म्हणाली, म्हणजे सोनूकडे 100 रुपयांची एक नोट व 10 रुपयांच्या 3 नोटा उरतील. सोनू म्हणाला, हो, म्हणजे माझ्याकडे 130 रुपये उरतील. हा, आता बघा, आता मी हे पुसते. हे पुसू? आता इकडे बघा, ही कोण आहे? सोनू. ही कोण आहे? सोनू. सोनूकडे 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत. ₹100 2 नोटा आहे. या सोनूकडे 100 रुपयांच्या 2 नोटा आहेत, पण तिला नंदूला 70 रुपये द्यायचे. हा कोण आहे? नंदू. हा कोण आहे? नंदू. मुलगा आहे नंदू. सोनूला, नंदूला किती रुपये द्यायचे? तिला? वाचा, त्याच्यात वाचलं ना तुम्ही आता? 70 रुपये द्यायचे. 70 रुपये द्यायचे त्याला. पण हिच्याकडे तर 100च्या 2 नोटा आहे. मग आता काय करणार? अशी फाडून द्यायची त्याला? 70 रुपये कसे द्यायचे? ही नोट अशी फाडून 2 देऊन टाकायच्या का त्याला? मग कसे द्यायचे? पण 20 नाहीये ना. 20 कुठे? 20 नाहीये. 70 रुपये कसे देणार? वाचा ते, परत वाचा. परत वाचा. पुढे वाचा काय दिलंय. सोनू काय म्हणाली बघा. सोनू म्हणाली, मी 100 रुपयांची एक नोट सुट्टी करून 10 रुपयांच्या 10 नोटा आणते. आता तिने काय केलं, ही एक नोट आहे ना, 100 रुपयाची एक नोट बंदी नोट आहे, ही सुट्टी करून आणते. मग ती दुसऱ्या
काकांकडे गेली आणि ही 100 रुपयाची नोट दिली आणि 10 रुपयाच्या सुट्या नोटा आणल्या. हे 100 रुपये देऊन टाकले दुसऱ्या काकांना आणि त्यांच्याकडनं सुट्टे 10 रुपये आणले. 10 नोटा आणल्या. हे दुसऱ्या काकांना देऊन टाकले आणि त्यांच्याकडनं घेऊन आली. काय घेऊन आली? 10 रुपयाच्या 10 नोटा. ₹10 10 रुपयांच्या 10 नोटा आणल्या म्हणजे हे पण 100 झाले ना. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 सुट्टे करून आणले. आता तिला नंदूला 70 रुपये द्यायचे. कसे देणार? 70 रुपये कसे देणार? 7 नोटा 10, 20, 30, 40, 50, 60, 70 हे एवढे देऊन टाकले त्याला. 70 रुपये हे 70 रुपये एवढे नंदूला दिले. नंदूला द्यायचे होते ना, तिने त्याच्याकडनं मागे मागे घेतले होते, मग त्याला परत दिले 70 रुपये. हे 70 रुपये त्याला दिले. देऊन टाकले त्याला. आता सोनूकडे किती रुपये उरले? सोनूकडे किती रुपये उरले? हा बोल कार्तिक, बोल कार्तिक. बरोबर 130. 100 आणि 130 म्हणजे किती रुपये उरले? हे किती रुपये झाले? 130 रुपये. सोनूकडे 130 रुपये राहिले. समजलं? सोपं आहे. हा पुढे बघा काय दिले. आता पुढे काय दिले वाचा. 1 शतक वाचा पुस्तकात तुमच्या. 1 शतक बरोबर 10 दशक. हे आपण मागे पण शिकलोय. 1 शतक बरोबर 10 दशक. मागच्या याच्यात शिकवलं ना तुम्हाला, इथे शिकवलं ना. इथे शिकवलं ना, इथे झालंय ना, मागे मागे झालंय. 1 शतक बरोबर 10 दशक मागे शिकवलंय तुम्हाला. एक मिनिट हे पुसते हा मी. आता 2 शतक बरोबर किती? 1 शतक बरोबर 10 दशक. तसंच 2 शतक 2 शतक बरोबर किती? 1 शतक 10 दशक. कसं समजतंय का तुम्हाला हे? जसं आपण आता बघितलं 100च्या नोटा बघितल्या ना आपण आता. 2 शतक म्हणजे 100च्या 2 नोटा. हे आपण आता बघितलं ना. 2 शतक म्हणजे 100च्या 2 नोटा असतील समजा. तर मग ही एक नोट आहे, ही आपण सुट्टी केली म्हणजेच 10 10 10 10 10 10 10
समजतंय का? दिसतंय ना? दिसतंय ना? हा, ही एक 100ची नोट आहे, ही आपण अशी सुट्टी केली म्हणजे जे काय झाले 10 दशक. समजलं का? समजतंय? समजतंय ना? दिसत नाहीये? दिसत नाहीये कार्तिक? दिसतंय ना रे? आता चमकत नाहीये, बरोबर आहे आता. हा, 100 आणि म्हणजे हा 1 शतक आणि 10 दशक. कळलं? हा, मग तसंच तसंच 3 शतक. बरोबर सांगा बरं. बरोबर किती लिहिणार? 10 दशक सुटे करायचेच आहेत आपल्याला, 10 दशक. आणि इथे शतक किती येतील? 2 शतक. 10 दशक म्हणजे पण 100. हे 10 दशक म्हणजे पण 100. कळतंय ना? समजतंय ना? हा, समजतंय की नाही समजत आहे? समजतंय ना? हा, 10 दशक 100 म्हणजेच 1 शतक. हे 100 म्हणजेच 1 शतक. कळलं? 1 शतक. इथे 2 शतक आहे ना, मग हे 1 शतक आणि 10 दशक म्हणजेच 1 शतक आहे. तसंच इथे 3 शतक, मग हे 2 शतक आणि हे 10 दशक म्हणजे परत 1 शतक आहेच. कळलं? ह्या शतकामधला 1 शतक सुटा करायचा, त्याचे दशक करायचे, पुढे त्या हातच्यांमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. कळलं? हा, म्हणून हे फक्त संकल्पना आहे. आता फक्त समजून घ्या म्हणजे काय ते. तसंच समजा आता आपण लिहिलं किती 5 शतक. बरोबर. आता सांगा बरं तुम्ही मला, 5 शतक म्हणजे किती शतक किती दशक? 4 शतक. बरोबर, 4 शतक. आणि दशक किती? दशक किती? दशक 10 दशक. बरोबर. समजलं हे? तसं आता मी दुसरं उदाहरण देते. हा, ते 4 6 7 सगळं दिलं का? 7 शतक. चला सांगा, 7 शतक. दशक वेगळा करायचा त्याच्यातनं. 7 आहे, मग इथे किती येणार? हा, 6 शतक. बरोबर, 6 शतक आणि 10 दशक. समजा 9 शतक. चला सांगा, 8 शतक आणि किती दशक? 10 दशक. दशक आपल्याला नेहमीच सुट्टा करायचा आहे तिथे. 10 दशक. हो, इथे समजा 4 शतक पाहिजे. मेन मुद्दा म्हणजे 4 शतक. 3 शतक. 3 शतक. 10 दशक. समजतंय सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? हे सोपं आहे. 6 शतक. आता दिलंय त्यांनी 6 शतक. चला सांगा, 5 शतक आणि 10 दशक. कळलं? हा, बरं. पुढे काय म्हटलंय बघूया हा आपण. हा, आता आपल्याला जेव्हा आपण वजाबाकी करणार आहे ना, वजाबाकी आपण करणार आहे ना, तेव्हा नेहमी 1 शतकच मोकळा करायचा ह्याच्यातला. कळलं का? 1 शतक किंवा 1 दशकच मोकळा करायचा आहे वजाबाकी करताना.
जास्त करायचं नाहीये, किती असले तरी एकच दशक मोकळा करायचा किंवा एकच शतक मोकळा करायचा. कळलं? समजलं? आता आपण डायरेक्ट वजाबाकी करू. ही कॉन्सेप्ट मी आता इथे मधलं सांगत नाही तुम्हाला, डायरेक्ट आपण वजाबाकी करूया. आता एक संख्या देते, आधी डायरेक्ट वजाबाकी बघूया आपण. एकच लिहायची आणि मग इथं पुरती लिहायचं. काय झालं? इकडे बघा हा, दशक एकक. आता दुसरी याच्यातलं घेत नाही मी, वेगळं घेते हा. 21 वजा 19. कळलं? आता बघा, आता हे किती आहेत? किती आहे? हे किती आहे? किती आहेत? हे किती आहे? अरे मी करायला नाही सांगितलं, मी करायला सांगितलं नाही अजून. हे किती आहे संख्या? ही संख्या किती आहे? ही संख्या किती आहे? 21. 21 वजा किती आहे? 19. 21 वजा 19 करायचंय आपल्याला. एककाखाली एकक लिहिलंय, दशकाखाली दशक लिहिलंय. आता एकक किती आहे बघा? 1 एकक आहे. मग 1 एककातून 9 एकक वजा होईल का? वजा होईल का? नाही होणार. हे कमी आहे, हे जास्त आहे. मग काय करायचं? आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे काय आहे? 2 दशक. 2 दशकामधनं आपल्याला 1 दशक वेगळा काढायचा आहे. कळलं? मागे आपण शिकलोय 2 दशक बरोबर 1 दशक 10 एकक. आठवतंय का? हे मागे शिकवलंय 1 दशक 10 एकक. समजलं? हे मागे झालंय ना? कुठे गेलं रे ते? हा, हे पहा, इथे शिकवलंय तुम्हाला बघा, पान नंबर 50 वर बघा. 15 दशक म्हणजे एक मिनिट. हेच आहे ना? कसं केलं? 11 मोठी संख्या आहे, ती मनात धरायची, आणि 9 लहान संख्या आहे, तेवढे बोट काढले. 9 11च्या मागे मोजायचंय. 11 10 9 8 7 6 5 4 3 2. 2 उत्तर आलं. किती आलं उत्तर? 2. कळलं? हा, आता इथनं आपण इकडे टाकले ना,
इथनं आपण हा 10 एकक इथे टाकले, मग ह्याच्यातनं कमी झाले, ह्याच्यातनं काढले. 1 दशक आपण काढला ना, मग हे पण कट करायचं. ह्याच्यातनं काढले ना आपण, ह्याच्यातनं काढून ह्याच्यात टाकले, मग ह्या 2 मधनं 1 दशक गेला, मग एकच दशक उरला, मग इथे 1 लिहायचं. कळलं? समजलं? समजलं एवढं? या 2 दशक मधनं, हे 2 दशक आहे ना, 1 दशक आणि 1 दशक, बरोबर? हा, मग हे 1 दशक मधनं हा 1 दशक, हा 1 दशक, हा 1 आणि हा 1, बरोबर? मग हा 1 दशक आपण ह्याच्यात टाकला आणि हा 1 दशक उरला, मग तो 1 दशक इथे लिहायचा. समजलं? 2 दशक मधनं 1 दशक याच्यात टाकला, 1 दशक राहिला, हो की नाही? बरोबर, म्हणून इथे कट करून इथे 1 लिहायचा. हे समजलं का? एवढं समजलं का? हा, मग आता ह्याच्यातनं हे वजा करायचे. चला करा. किती किती? 0, बरोबर, 0. हे समजलं? एवढं समजलंय? सगळ्यांना समजलं का? का नाही समजलं? परत सांगू का? संकल्पना कळली का? महत्वाची आहे. नुसतंच काट काट माहितीये, पण म्हणजे काय, हे असं कट कट का करायचं हे माहितीये का? ते आलं पाहिजे तर उपयोग आहे. सगळ्यांना समजलंय? हा, बरं, आता मी एक गणित सांगते, ते तुम्ही करा वहीत. परत एक गणित करूया आपण फळ्यावर, अजून एक गणित फळ्यावर करूया, एक गणित आपण फळ्यावर करूया. हा, पंचेचाळीस वजा 19. इकडे बघा, आपण हा कोण आहे? फोन सरळ ठेव राजा. 45 वजा 19, आता 5 वजा 9, ओके नाही? 5 लहान आहेत, 9 मोठे आहेत, म्हणजे वजाबाकी होणार नाहीये. मग आपल्याला इकडनं हातचा घ्यायचा आहे. आता हे 4, इकडे लक्ष द्या, 4 दशक आहे, 4 दशक, यांच्यातनं आपल्याला 1 दशक सुट्टा करायचा आहे, हो की नाही? म्हणजेच 3 दशक 10 एकक, 10 एकक, हा 1 दशक सुट्टा केलाय आपण, कळतंय का? हा 10 एकक आपल्याला याच्यात टाकायचे. समजतंय? हा, मग आता काटायचं, हे पण काटायचं, हे पण काटायचं. इथे किती येणार सांगा मला? किती? 15, बरोबर, 15. आणि इथे किती येणार? इथे किती येणार? 3 येणार, बरोबर. 4 दशक मधनं हे 10 दशक गेले, आता हे किती उरले? 10 एकक गेले, 3 दशक उरले, म्हणून इथे 3. समजतंय? ही संकल्पना समजून घ्या, नाही तर काहीच उपयोग नाही. आता वजाबाकी करा. हे सगळं झालं, हे असं काटून वरचं लिहून झालं, नंतर वजाबाकी करायची. चला करा. 15 मधनं 9 गेले, आता वजाबाकी कोण करणार आहे? चला करा, मनात मोजा, मनात धरा 15 आणि करा. 15 वजा 9 किती आलं? 15 मनात, 9 बोटं काढली, 15च्या मागे मोजायचंय. 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6.
किती आलं 6. 3मधनं 2 गेले 3. 2. 3च्या मागे मोजायचं 2. हे 3 वजा 1. 3 मनात पोट काढला 3च्या मागे 2. डायरेक्ट उत्तर मिळतो. हा कार्तिक नाही 3 वजा 1 आहे. 3 1 वजा केला किती उरतात? 0 कसं काय येईल रे आयुष? 0 येईल का? 3 वजा 1 हा 2 येईल. 1 बोट काढलं 3 मनात 3च्या मागे 2. डायरेक्ट उत्तर मिळतं 2. कळलं? समजलं? किती आलं उत्तर? समजलं सगळ्यांना? हा समजलं? आता तुम्ही करायचं. हा आता तुम्ही तुमच्या वहीत करा आणि मला दाखवा. हा एक मिनिट पुस्तकात बघू द्या मला काय दिलंय. तेच दिलंय त्यांनी इथे. बरं एक काम करा पुस्तकातली गणितं करा. एक इथे सोडवलेलं आहे. हे सोडवलेलं आहे हे नको करू आपण. आपण हे करूया पुस्तकातली गणितं सोडवा. चला हे करा. हे इथे करून दाखवलंय हे नका करू हे करा. चला हे गणित पहिलं गणित करा पुस्तकातलं. आत्ता करा पुस्तकात. हा करा. तुम्हाला समजलंय ना? मग करा हे गणित. तुमचं झालं ना की आपण फळ्यावरती करूया मग. आधी तुम्ही दाखवा करून.